क्रिकेट संघ अकुर्ली भूपेंद्र सदशेठ पाटील. आमचे साईप्रीतचे कॅमेरामॅन सूरज इथे गेम ऑन झालेले आहे. वलविया सामन्याकडे गणपति बाप्पा मोरिया. तो आर्मी गेंदबाज यहाँ पर हम देख रहे विजय तातड़े, बल्लेबाज प्रशांत पाटिल, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज जयेश पाटिल. हमारे साथ जुड़े हमारे साथी कमेंटेटर प्रवीण गायकर, रॉकी समालोचक. बिल्कुल शादी के बंधन में निश्चित रूप से यहाँ पर 10 तारीख से हम देख सकते हैं बिल्कुल एक नई इनिंग्स स्टार्ट करने वाली है. बिल्कुल शुभकामना होगी प्रवीण गायकर आपके लिए. दूसरे हमारे साथी कमेंटेटर दीपक फड़के, आपका भी स्वागत है. ये गेंद जोरदार अपील, अंपायर सैंडी की उंगलियां आसमान में, लेग बिफोर, पहला करारा झटका. प्रशांत पाटिल बैक टू द पैवेलियन. डीजे मास्टर. इथे हा फलंदाज मंगेश, जर आपण विचार केला शून्यावर तंबूत परतो. मंगेश, पहिल्याच चेंडूवर घणाघाती प्रहार करण्याची आवश्यकता आहे का फलंदाजाने खेळपट्टीवर? तिथं खराब शॉट सिलेक्शन होता गडगे सर. फलंदाज प्राशनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं एक अतिशय नामवंत खेळाडू होता, परंतु पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपली विकेट गमवून बसलाय. कारण याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण अशाच प्रकारचा खेळ बघितला. कारण अरुण पाटील ज्याचा सर्वाधिक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो, सलामीची फार मोठी भिस्त अरुण पाटील यांच्याकडनं सुद्धा अशाच प्रकारचा परफॉर्मन्स झालं. पहिल्या चेंडूवर खऱ्या अर्थाने चेंडू मिस केल्यानंतर दुसरा चेंडू प्रहार करण्याची आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि निश्चित स्वरूपात चेंडू टप्पा खाल्यानंतर चेंडूमध्ये उचली कमी होती. चेंडू इंग स्विंग झाला आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण एष्ट्या खऱ्या अर्थाने उद्ध्वस्त केल्या गेल्या. तिथं कुठेतरी थोडंसं बॅकफुटवर जावं लागलं. धनंजयने आज सर्वांची मनं जिंकली. पुन्हा एकदा कौतुक करू धनंजय पाटीलचे. स्पर्धेतून तुम्हाला बाहेर व्हावं लागलं. चिपले क्रिकेट संघाने सुद्धा चांगला परफॉर्मन्स केला. ईश्वर की अगली गेंद नए बल्लेबाज के लिए, ये देखिए बढ़िया गेंदबाजी. नए बल्लेबाज नितिन पाटिल भी यहाँ पर चकमा खा रही है. नितिन पाटिल नॉन स्ट्राइकर बल्लेबाज हम देख रहे. जयेश ये गेंदबाज है, काफी बढ़िया गेंदबाजी करते हैं. विजय तातड़े एक रफ्तार के सौदागर है. पहले गेंद के ऊपर बल्लेबाज को घर का रास्ता दिखाया. उसके बाद में बिल्कुल ये गेंद जो मिड स्टंप के नजदीक निशाना साधने की कोशिश की थी, पूरी तरह से बॉडी लाइन पर निशाना साधने की कोशिश की थी. गेंद पूरी तरह से पैरों के ऊपर टकरा गई, लेकिन ऊंचाई ज्यादा थी. काफी बड़ी अपील हुई थी, लेकिन अंपायर अपने निर्णय के ऊपर, अंपायर के मन में कोई दुविधा नहीं है. गेंदबाजी के लिए विजय तैयार. ये गेंद हवा में जरूर है, बैकफुट पर जाकर खेले. मिड विकेट क्षेत्र में गेंद जाती हुई और गेंद बढ़िया फील्डिंग का एफर्ट देखिए. जहां बल्लेबाज 4 रन बटोरने वाले थे, तीसरी की मांग और तेजी के साथ 3 रन पूरे किए. 3 रन की मदद से बल्लेबाज नितिन पाटिल अपने पारी की शुरुआत करते हुए अपना खाता खोला, टीम का खाता खोला. टीम की रन संख्या बन चुके जानमान चिपले 11 क्रिकेट टीम की. 1 विकेट खोने के बाद 3 आउट होने वाले बल्लेबाज है निश्चित रूप से प्रशांत, जो मैन इन फॉर्म बल्लेबाज है, 0 पर आउट होकर पहले में लौटे. हमारे साथ जुड़े बिल्कुल मंगेश फड़के. बिल्कुल एक बड़ा यहाँ पर योगदान है. एक बड़े क्रिकेटर है, बड़े कमेंटेटर है, बड़े अंपायर की भूमिका निभाते हुए त्रिवेणी संगम हम देख रहे हैं, और जिनके माध्यम से बिल्कुल गोल्डन ट्रॉफी, जो गोल्डन यहाँ पर चषक होगा नवीन पनवेल राजीव गांधी मैदान के ऊपर 21 तारीख को आगाज होगा. उस प्रतियोगिता के लिए बिल्कुल खिलाड़ियों को, टीम को इनवाइट करने के लिए और कमेंटेटर को भी इनवाइट करने के लिए मंगेश फड़के आपका बहुत बड़ा योगदान है. आपका हम आभार व्यक्त करते हैं कि वहां पर भी मुझे ये सभी कमेंटेटर को कमेंट्री करने का मौका मिला है. तो दूरवाले छोर से गेंदबाजी के लिए एक बार फिर से तैयारी विजय, और सामना करेंगे बाहात के बल्लेबाज जयेश. जास्त वेळ घेऊ नका. जयेश अंपायर से गाडी ते खेळणे के लिए तैयार. जयेश खानाव क्रिकेट संघाला आम्ही सूचना करतो, वेळोवेळ आम्ही खऱ्या अर्थाने सूचना करतो निश्चित स्वरूपात आमच्या सर्व समालोचक मित्रांच्या वतीने की तुम्ही जास्त वेळ दडवू नका. राइट आर्म ओवर द विकेट, ये उड़ाया. जबरदस्त एफर्ट. फील्डर का जिक्र करना होगा. फील्डर है राकेश. बढ़िया विकेट. दूसरा करारा झटका. Kiran and suspense. थैंक्स
डीजे मास्टर राकेश बढ़िया कैच, नए बल्लेबाज मंगेश पाटील मैदान के अंदर जाते हुए जयेश के पारी का अंत हुआ. निश्चित स्वरूपात या झेलचा जर आपण विचार केला अप्रतिम झेल पकडलं गेलं. आजच्या दिवसातील माझ्या मतानुसार सर्वाधिक बेस्ट झेल असेल. मंगेश काय या झेलबद्दल आपण प्रतिक्रिया देऊ शकाल? निश्चितच क्रिकेटची तिसरी बाजू जर पाहिली गडगे सर तर क्षेत्ररक्षण असते आणि त्याच प्रकारचं आपण अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खाना संघाच्या बाजूनं राकेश हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. त्याने कोणतीही चूक केली नाही. हवेत झेप घेऊन हा झेल टिपलाय. अतिशय सूर्य कारण खऱ्या अर्थाने झेलाचा जर विचार केला झेल पकडण्यामध्ये असफल झाले असता तर चेंडू सरळ सीमेरेषेच्या बाहेर गेला असता. निश्चित स्वरूपात इस बार एक बार फिर से गेंदबाजी के लिए ये उड़ाया दमदार छक्का, अपने दर्शकों को सलामी देता हुआ दंदनाता हुआ सिक्सर. डीजे मास्टर 6 रन के मदद से नितिन पहुंच रहे. अभिजीत 9 पर 3 गेंदों का सामना किया. एक दमदार छक्का शामिल. टीम के रन संख्या बन चुके हैं. जानमान चिखले क्रिकेट टीम की 9. चिखले 11 क्रिकेट टीम के 2 बल्लेबाज आरंभिक बल्लेबाज पहले में लौट चुके तो भी चिखले 11 क्रिकेट टीम यहाँ पर पीछे हटने को तैयार नहीं है. वो जानते हैं बल्लेबाजी उनकी ताकत है और ये बल्लेबाज ने बिल्कुल साबित करके दिखाया है. गेंदबाजी के लिए तैयार. बढ़िया गेंद. यहां पर मौका बन सकता है लेकिन बिल्कुल गेंद जा रही है. अंपायर के इशारा बिल्कुल इंतजार करेंगे. अंपायर सैंडी और मचिंद्र रोडपालकर का इशारा आता हुआ 4 रन के मदद से चिखले 11 क्रिकेट टीम का स्कोर आगे छलांग मारता हुआ. 1 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट खोने के बाद 13. एक ओवर की समाप्ति. इस ओवर की बात करें विजय तातड़े का गेंदबाजी का विश्लेषण रहा. 13 रन खर्च के 2 बल्लेबाज को घर का रास्ता दिखाया. तर मंगेश निश्चित स्वरूपात जर आपण विचार केला तर समाधान ठोंबरे खानाव गावचे एक आदरणीय व्यक्तिमत्व आमचे आयोजन कमिटी मेंबर्स आमचे समालोचक मित्र मंगेश फडके कोपरली आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करतात या स्टेजवर. निश्चितच एमटी सर समाधान ठोंबरे यांची टुर्नामेंट आपण पाहू शकाल. राजीव गांधी मैदानावर 27 आणि 28 या तारखेला विनामूल्य टुर्नामेंट भरवण्यात आली आहे. म्हणजे 16 संघ त्या टुर्नामेंटमध्ये शिरकाव करतील आणि तब्बल 50,000 रुपयाची धनराशी असलेली ती स्पर्धा आपल्याला त्या मैदानावर पाहायला मिळेल. तर मी विनंती करेन समाधान ठोंबरे याला की आपण या मंचावर आपलं सरचे स्वागत आहे. ओव्हर टू एमडी सर. हा, इथे चिखले क्रिकेट संघाच्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठच्या 3 चेंडूवरची 3 षटकार तटवले तर चिखले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच ज्यांना खऱ्या अर्थाने का संपूर्ण जनमतातून सरपंच होण्याचं भाग्य प्राप्त झालं. सन्माननीय नामदेव पाटील साहेब विद्यमान सरपंच चिखले यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर विनंती आहे यावं आपण स्टेजवर. आमचे रोहित पाटील आयोजक आहेत त्यांच्या वतीने स्टेजवर आमंत्रित करण्यात आलेले आहे. गेंदबाज राहुल राइट अप ऑन द विकेट. ये राहुल बल्लेबाज है. नए गेंदबाज हम देख रहे राहुल और नए बल्लेबाज हम देख रहे मंगेश के ऊपर भी टीम निर्भर करती है. लेकिन जहां तक सवाल है नितिन के बल्लेबाजी का, नितिन खेल रहे 13 पर 1 छक्का और चौके की मदद से ये मैच बिल्कुल हमारे साथ जुड़े हैं. मंगेश फड़के, दीपक फड़के और प्रवीण गायकर. ये मैच काफी बड़ा मुकाबला दर्शकों को देखने मिलेगा. इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति. कमाल की गेंदबाजी. पहले ओवर में भी इस तरह की गेंदबाजी हुई थी. पहले गेंद के ऊपर विकेट, दूसरी गेंद डॉट पे की, तीसरी गेंद के ऊपर बिल्कुल 3 रन, चौथी गेंद निश्चित रूप से विकेट चकमाया और 5वें 6ठे गेंद के ऊपर क्या कमाल की बल्लेबाजी की नितिन ने. ये बढ़िया बिल्कुल गेंद ऑफ स्टंप के कभी बाहर. अंपायर मचिंद्र रोडपलकर मैन फ्रॉम नेरेपाड़ा इशारा करते हुए घोषित करते हुए वाइड गेंद करार. अतिरिक्त रनों में बढ़ोतरी. अतिरिक्त रन के मदद से यहां पर जानमान चिखले 11 क्रिकेट टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई 2 विकेटों के नुकसान पे 14. बिल्कुल बड़ा मुकाबला सभी तमाम दर्शकों को देखने मिल रहा है. निश्चित रूप से आज ये मैच में बिल्कुल नेक्स्ट दूसरे सत्र के लिए बिल्कुल हमारे साथ जुड़ेंगे मंगेश फड़के, एक हमारे अच्छे दोस्त भी है. ये गेंद इस बार बिल्कुल बैकफुट पर जाकर कमेंट हुए, जगह बनाई, डीप कवर पॉइंट क्षेत्र में
वह बिल्कुल एक रन से बल्लेबाज को नहीं रोक पाए। इसी एक रन की मदद से टीम की रन संख्या यहां पर बनती हुई 15। चिपले 11 क्रिकेट टीम के बल्लेबाजों के लिए एक स्वर्ण मौका है। विद्यमान सरपंच सन्मान्य नामदेव माया पाटिल, इनकी ओर से 1000 रुपये का इनाम होगा हर हैट्रिक सिक्सर के लिए, गेंदबाज चौके हैट्रिक के लिए भी। राइट और दे विकेट, बढ़िया गेंदबाजी, शातिर गेंदबाजी, नजाकत भरी हुई गेंदबाजी, पूर्ण से लेंथ लाइन और दिशा के साथ नियंत्रण रखते हुए बल्लेबाज। पहले कभी कभी यह हुआ था एक गेंद निश्चित रूप से विपक्षी क्रिकेट टीम के बाजू में जा रही, दूसरी गेंद बल्लेबाजी करने वाली क्रिकेट टीम के बाजू में जाती हुई। ये गेंद खराब गेंद, वाइड गेंद, सही डिसीजन, अतिरिक्त रनों में बढ़ोतरी, टीम के रन संख्या आगे बढ़ती हुई। चिखले 11 क्रिकेट टीम की 2 विकेटों के नुकसान पे 16। इस बीच हम देख रहे हैं बिल्कुल हमारे स्टेज के मंच के ऊपर एडवोकेट दिनेश पाटिल सर खानाव गांव के क्रिकेटर भी है। आपका स्वागत है शान और शौकत के साथ। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, ये गेंद हाल के हाथों से गेंद को कट किया, हवा में जरूर है, डाउन द फील्डर, बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ और बिल्कुल तीसरा विकेट गिरता हुआ चिपले 11 क्रिकेट टीम का। डीजे मास्टर, यहाँ पर नितिन के पारी का अंत होता हुआ। नितिन 6 गेंदों के ऊपर अपने टीम के लिए 13 रनों का योगदान देकर अब पहले में लौट रहे और नितिन पाटिल आउट होने के बाद मैदान के अंदर जाते हुए नए बल्लेबाज दयानंद पाटिल, बढ़िया गेंदबाजी खाना 11 क्रिकेट टीम, गांव देवी खाना 11 क्रिकेट टीम के दृष्टिकोण से बात करें तो राहुल पाटिल भी बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। ईश्वर की अगली गेंद राइट और विकेट मंगेश के लिए और इनसाइड लगे। विकेट के बाद संजय पाटिल ने कोई गलतियां नहीं की, आसानी के साथ कैच को लपक लिया, बल्लेबाज के पारी का अंत किया। अंपायर मचिंद्र रोडपालकर का इशारा आता हुआ ओवर की समाप्ति, सफल ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद जानमान चिखले 11 क्रिकेट टीम की रन संख्या बन चुकी है 4 विकेट खोने के बाद 16। डीजे मास्टर मंगेश, या षटकामध्ये खऱ्या अर्थाने सूर्य गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली। राहुल पाटील खऱ्या अर्थाने राहुल पाटीलच्या वतीने राहुल पाटीलचा गोलंदाजीचा जर आपण पृथक्करण विश्लेषण जर बघितलं तर निश्चित स्वरूपात या षटकामध्ये 3 धावांच्या मोबदल्यात 2 फलंदाजांना त्यांनी घरचा रस्ता दाखवला। या गोलंदाजीबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल, कारण इथे बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे तिसऱ्या षटकामध्ये ओटो मंगेश फडके। निश्चितच एम.डी. गडगे सर, ज्या प्रकारे आपण घाणाव संघाचा खेळ पाहिला आहे, मागच्या काही टुर्नामेंटमध्ये आउट ऑफ फॉर्म चालला होता, एम.टीचं कमबॅक झालाय मिलिंद जाधव आणि आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये मी म्हणेन की अतिशय चांगली गोलंदाजी आहे खानाव संघाच्या बाजून आपल्याला पाहायला मिळाली। पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती विजय तात्रेनं, 13 धावा त्यानं खर्च केल्या होत्या। त्यानंतर दुसरं षटक राहुल पाटीलनं फेकलंय, अवघ्या 3 धावा दिल्या आणि त्यानं तब्बल 2 फलंदाजांना बाद केलंय। अप्रतिम गोलंदाजी मी म्हणेन खानाव संघाच्या बाजूने पाहायला मिळते। नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना तो बिल्कुल यहाँ पर मंगेश आई एम फुली एग्रीड विथ यू, आपके बात से सहमत हूँ। तो अभी बल्लेबाजी के लिए तैयार है दयानंद पाटिल, स्ट्राइकर एंड पर खड़े और नॉन स्ट्राइकर एंड पर आप जानते हैं कि दर्शन पाटिल, दर्शन कालेकर, कुणाल, यहाँ पर कुणाल पाटिल। लगातार 3 गेंदबाज हम पाटिल नाम के देख रहे हैं। कुणाल सर बिल्कुल ईश्वर की पहले गेंद राइट हम और दे विकेट, ये कुणाल का स्वागत किया। गेंद जा रही है बिना टिकट, हवाई यात्रा, चिड़िया की तरह हवा में उड़ती हुई गेंद 6 रनों के लिए। DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, DJ गोलंदाजांसाठी ज्या प्रकारे ही खेळपट्टी आपण पाहिली, जेवढी साथ देते तेवढीच फलंदाजांना देखील, कारण जेव्हा धावा चालू होत आहेत येणं तेव्हा जास्तीत जास्त धावा आपल्याला पाहायला मिळतात चौकार षटकाराच्या। बिल्कुल कारण हवाई त्या प्रकारचे आहे, कारण हा सुद्धा चेंडू आपण पाहतो यावेळेस चेंडूला फेकून दिला मिड विकेट सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी।
DJ, 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 थैंक्स डीजे मास्टर। और इसी 6 रन के मदद से हनुमान चिखले 11 क्रिकेट टीम की शुरुआत यहाँ पर रन संख्या बन चुके आहे की निश्चित रूप से 28। मंगेश खऱ्या अर्थाने आपण अतिशय चांगल्या प्रकारे इथे प्रतिक्रिया दिलेली होती की ज्या प्रकारे गोलंदाजांसाठी खेळपट्टी पोषक आहे तशी फलंदाजांसाठी सुद्धा ही नंदन नवन आहे। खऱ्या अर्थाने अभिनंदन, तुमचं कौतुक करू, कारण इथे खेळपट्टीचं अतिशय चांगल्या प्रकारे आपण पाहणी केलेली आहे। गडके सर, जी मेहनत दाखवली होती राहुल पाटील यानं पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती, त्या गोलंदाजीच्या मेहनतीवर पाणी फेरण्याचं काम हा गोलंदाज करतोय। बिल्कुल, ये देखिए छक्के के हैट्रिक, बल्लेबाज यहाँ पर दयानंद पाटिल दमदार 3 छक्के, 1000 रुपये का इनाम चिखले ग्राम पंचायत के विद्यमान सरपंच नामदेव पाटिल साहब इनकी ओर से। डीजे मास्टर 6 रन के मदद से हनुमान चिखले 11 क्रिकेट टीम की रन संख्या बन चुके 4 विकेटों के नुकसान पे 34। हमारे साथ ही स्कोरर है मनीष पाटिल, हमें यहाँ पर जानकारी देते हुए कि इस प्रतियोगिता की बिल्कुल ये 7वीं छक्के के हैट्रिक। एमडी सर, ज्या प्रकारे चिखले संघाचे फलंदाज अपयशी ठरले होते, तर कदाचित खानाव संघाच्या कर्णधाराला असं वाटलं असेल की बॅटिंग लाईनअप यांची थोडीशी कमकुवत झाली असेल, परंतु या क्षणी लगातार 3 षटकार दयानंदच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत। हॅरिकेन स्ट्रोक, स्ट्रेट ड्राईव्ह, फटका, चेंडू फील्ड करतोय क्षेत्ररक्षक, दुसरी धाव घेण्याचा मोह आवडता आला नाहीये फलंदाजांना, मात्र 2 धावा तरी देखील पूर्ण करताना पाहायला मिळतात। गडके सर, हाँ थैंक्स। इसी 2 रन की मदद से टीम की रन संख्या बन चुकी है यानी कि 36। मंगेश फड़के ये बल्लेबाज जब मैदान में उतरे थे, बिल्कुल हमने कहा था कि ये बल्लेबाज के पास बड़ी क्षमता है, काबिलियत है, और उन्होंने बिल्कुल साबित करके दिखाया कि उनकी सोच, उनके इरादे और उनकी मानसिकता बिल्कुल उनके नाम के तरह। बढ़िया बल्लेबाजी। ये हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश जरूर थी, चकमा खा बैठे बल्लेबाज, चकमा खाने वाले गेंद के ऊपर कोई दयानंद नंबर नहीं आया। डॉट गेंद की समाप्ति, अभी भी रुका हुआ स्कोर है हनुमान चिखले 11 क्रिकेट टीम का 4 विकेटों के नुकसान पे 36। बिल्कुल ये गेंदबाज है कुणाल की लगातार 3 गेंदों के ऊपर 3 छक्के दागे ये बल्लेबाज ने, और बिल्कुल गेंदबाजी के लिए एक बार फिर से तैयार, आगे उड़ाने की कोशिश, शानदार वापसी की कुणाल ने। डॉट गेंद की समाप्ति, महंगे ओवर की समाप्ति, 3 ओवर के समाप्ति के बाद हनुमान चिखले 11 क्रिकेट टीम की रन संख्या बन चुकी है 4 विकेट खोने के बाद यहां पर 36। बढ़िया बल्लेबाजी मंगेश फड़के। शुरू में निश्चित रूप से शुरुआत काफी लटकटी शुरुआत हुई थी। आरंभिक बल्लेबाज प्रशांत पाटिल 0 पर आउट हुए, उसके बाद में जयेश पाटिल आउट हुए, नितिन ने काफी अच्छा योगदान दिया, एक छक्का भी दागा, लेकिन नितिन आउट होने के बाद ऐसा लग रहा था कि हनुमान 11 क्रिकेट क्लब यहां पर निश्चित रूप से चिखले 11 क्रिकेट टीम की नैया बीच भंवर में पूरी तरह से फंस गई थी, लेकिन उसके बाद में तेज तरार एक धाकड़ पारी खेलते हुए मिडिल ऑर्डर के मैन इन फॉर्म बल्लेबाज दयानंद पाटिल, बढ़िया बल्लेबाजी। बिल्कुल ड्रिंक्स ब्रेक मैदान के अंदर होगा निश्चित रूप से 3 ओवर की समाप्ति। और इस ओवर की बात करें तो कुणाल का गेंदबाजी का विश्लेषण रहा इस ओवर में 20 रन खर्च के खानाम 11 क्रिकेट टीम के दृष्टिकोण से सबसे महंगे गेंदबाज साबित हुए, और सबसे सफलात्मक गेंदबाज है राहुल पाटिल ने। एक ही ओवर में 3 रन खर्च किए थे, 2 बल्लेबाज को घर का रास्ता दिखाया, और विजय तात्रे ने भी मेरे हिसाब से बढ़िया गेंदबाजी की थी। 13 रन खर्च किए थे, 2 बल्लेबाज को उन्होंने बिल्कुल घर का रास्ता दिखाया। तो दुर्वाले छोर से गेंदबाजी में तब्दीली होती हुई नए गेंदबाज हम देख रहे हैं। नए गेंदबाज विजय तातड़े टीम के सबसे अहम गेंदबाज माने जाते हैं गावदेवी खानाम 11 क्रिकेट टीम के दृष्टिकोण से। विजय अपनी दूसरी और खानाम 11 क्रिकेट टीम के दृष्टिकोण से 4थे ओवर की पहली गेंद फेंकने के लिए तैयार, सामना करेंगे दर्शन। हाँ, जास्त वेळ घेऊ नका, आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने विनंती आहे खानाम क्रिकेट संघाला तुम्ही क्षेत्ररक्षण करता। बिल्कुल गेंदबाजी के लिए एक बार फिर से तैयार विजय, राइट अप और द विकेट। दर्शन ने विजय का यह स्वागत किया, भव्य स्वागत किया, दमदार छक्का, टीम के रन संख्या आगे बढ़ती हुई चिखले 11 क्रिकेट टीम की 42।
थैंक्स चिखले 11 क्रिकेट टीम के बल्लेबाजों के लिए हर छक्के के लिए विद्यमान सरपंच ग्राम पंचायत चिखले आदरणीय नामदेव पाटिल साहब इनकी ओर से 200 रुपए का इनाम होगा और हैट्रिक के लिए 1000 रुपए का इनाम। बिल्कुल उनके 13 खिलाड़ी हमारे साथ मौजूद है, उन्हें वो हमें जानकारी दे रहे हैं कि नामदेव पाटिल सरपंच उनके सुपुत्र भी क्रिकेट का आनंद लुत्फ उठाते हुए है। ये देखिए गेंद बिल्कुल थोड़ी लेग स्टंप के बाहर थी और यहाँ पर रन लेने का कोई मौका नहीं मिला, बॉडी लाइन पर गेंद टकरा गई। नतीजा क्या हुआ, एक सफल गेंद की समाप्ति। दर्शन खेलने के लिए तैयार है, दर्शन का भी जिक्र करना होगा। छक्के के साथ अपने पारी की शुरुआत की मंगेश फडके यांचे पिता श्री बाळाराम फडके क्रिकेटचा आनंद घेत असताना आपण पाहतो। याच्यानंतर धावतं वर्ण निश्चित स्वरूपात 4-5 षटकांसाठी आम्ही मंगेश फडके यांच्याकडे वळणार आहोत। त्याच्यानंतर दीपक फडके असतील, प्रवीण गायकर असतील समालोचन करण्यासाठी। ये गेंद हवा में, ये दमदार छक्का, गेंद को स्वंग कर दिया। जैसे गेंद तेज आई उसके ऊपर मोर लगाई, गेंद सीधा मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। डीजे मास्टर टीम के रन संख्या 48, चिखले 11 क्रिकेट टीम की दमदार शुरुआत। बिल्कुल हमारे साथी कमेंटेटर मंगेश फडके ने कहा था कि 70 रनों का लक्ष्य कम से कम इस विकेट के ऊपर खड़ा करना होगा। पहले बल्लेबाजी करने वाले क्रिकेट टीम को गेंद ऑफ स्टंप से गुजी यहाँ पर भटकती हुई गेंद अंपायर मच्छिंद्र रोडपालकर मैन फ्रॉम नेरेपाड़ा यहाँ पर घोषित करते हुए कि अतिरिक्त रन यानी कि वाइड गेंद करार कर चुके। टीम के रन संख्या अभी भी रुकी हुई, जो टीम के रन संख्या है 49, 1 रन मात्र 50 से दूर। टीम की यदि बात करें तो निश्चित रूप से बढ़िया यहाँ पर बल्लेबाजी हो रही है। विकेट 4 गिर चुके, पीछे हटने को तैयार नहीं है, ये नहीं हटेंगे मेरे हिसाब से। ये गेंद गई, सीधा गेंद गई, वाइड इज लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। और 4 रन की मदद से यहाँ पर जानुमान चिखले 11 क्रिकेट टीम 50 का आंकड़ा पार कर चुकी है। टीम के रन संख्या 53, क्या बढ़िया 4 विकेट खोने के बाद पीछे हटने को तैयार नहीं है चिखले 11 क्रिकेट टीम के बल्लेबाज। ये देखिए आपने हम हटेंगे पीछे, ये गेंद को उड़ाया, गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर, दंदनाता हुआ सिक्सर। 6 रन के मदद से टीम के रन संख्या यहाँ पर 59। बढ़िया बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी, शातिर बल्लेबाजी, कमाल की बल्लेबाजी, आग उगर रहे ये बल्लेबाज। और ये बल्लेबाज के लिए भी मौका होगा। हर छक्के के लिए 200 रुपए का इनाम है। चिखले ग्राम पंचायत के विद्यमान सरपंच नामदेव पाटिल साहब के द्वारा निश्चित रूप से हैट्रिक के लिए 1000 रुपए का इनाम। एक बार फिर से गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, बढ़िया गेंदबाजी यहाँ पर। और की समाप्ति, महंगे और की समाप्ति, 4 और के समाप्ति के बाद जानुमान चिखले 11 क्रिकेट टीम की रन संख्या बन चुके 4 विकेट खोने के बाद 59। डीजे मास्टर और की समाप्ति, महंगे और की समाप्ति। सेकंड स्पेल में विजय तातड़े की यदि गेंदबाजी की बात करें तो इस ओवर में 23 रन खर्च के हमारे साथी स्कोरर मनीष पाटिल हमें जानकारी देते हुए। और कोई मिलकर यहाँ पर विजय तातड़े का गेंदबाजी का विश्लेषण रहा, यानी कि पहले ओवर में 13 रन खर्च किए थे, यानी कि 2 ओवर्स में 36 रन खर्च किए, 2 बल्लेबाज को घर का रास्ता दिखाया। अभी भी रुका हुआ स्कोर है 59। क्या दोस्तों एक चर्चा चल रही है, बिल्कुल जब आने वाला कल भारतीय क्रिकेट टीम ने ऑस्ट्रेलिया के सरजमी पर जाकर ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम को 1-2 मैच सीरीज से परास्त किया। ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम को हिंदुस्तान क्रिकेट टीम ने सीरीज जीती। और क्रिकेट विश्व में काफी बड़ी चर्चा चल रही है कि 2019 के विश्व कप की सबसे नंबर 1 प्रबल दावेदार बन चुके हैं हिंदुस्तान क्रिकेट टीम। गेंद लेग स्टंप के कभी बाहर अंपायर सैंडी पालकर मैन फ्रॉम केवाले इशारा करते हुए वाइड गेंद करार। टीम के रन संख्या आगे बढ़ती हुई 60 पर। हिंदुस्तान क्रिकेट टीम नंबर 1 पर होगी, 2 नंबर पर इंग्लैंड होगी, 3 नंबर न्यूजीलैंड और 4 नंबर के लिए बिल्कुल ये गेंद हवा में जरूर उड़ाया, मिड विकेट डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। जाजीपुर
68 ना 68। इसी के साथ एक रन के साथ टीम की रन संख्या जानुमान चिखले 11 क्रिकेट टीम की 69 यानी कि 669। विश्वास गेंदबाजी के लिए तैयार। ये देखिए दयानंद का कमाल, निश्चित रूप से ये एक लाहौर की साउथ सोनार की गेंद को उड़ा दिया मिड विकेट के ऊपर से, स्वेले के ऊपर से 6 रनों के लिए टीम के रन संख्या आगे छलांग मारती हुई जानुमान चिखले 11 क्रिकेट टीम की 75। हमारे मंगेश फड़के ने बिल्कुल कहा था कि 75 रनों का लक्ष्य खड़ा करना होगा और ये 75 नहीं 81। बढ़िया बल्लेबाजी, जीत के लिए 82 रनों का लक्ष्य होगा। बिल्कुल जिस तरह की यहाँ पर प्रतिज्ञा दी थी मंगेश फड़के ने कि कम से कम इस विकेट के ऊपर 70 या 75 रनों का लक्ष्य खड़ा करना होगा, लेकिन जानुमान चिखले क्रिकेट टीम ने 81 रनों का लक्ष्य खड़ा किया। 82 रनों का बिल्कुल विपक्षी 81 रन ठोकर 82 रनों का लक्ष्य खड़ा किया है। जीत के लिए एक समंदर होगा। बल्लेबाज दयानंद पाटिल ने शानदार 40 रनों की पारी खेली, 6 के दागे 11 गेंदों का सामना किया। दमदार बल्लेबाजी। इस ओवर में अंतिम ओवर में रन खर्च किए गेंदबाज विश्वास भी महंगे गेंदबाज साबित हुए। जीत के लिए 82 रनों का लक्ष्य होगा यहाँ पर गावदेवी खाना क्रिकेट टीम के सामने। उसका आगे का आंखों देखा सुनाने चलते हमारे साथी कॉमेंटेटर निश्चित रूप से मंगेश फडके के पास। मंगेश फडके याच्यानंतरचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी आम्ही वळूया मंगेश फडके यांच्याकडे। थँक्स डीजे मास्टर। खऱ्या अर्थाने क्रिकेट शौकीनांसाठी एक स्वर्ण पर्व आहे। येत्या 27 ते 28 जानेवारी दरम्यान स्वर्गीय भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान विज्ञान युग ज्याने खऱ्या अर्थाने भारतात आणला ते स्वर्गीय राजीव गांधी मैदान नवीन पनवेलच्या मैदानावर हिंदू हृदय सम्राट चषक क्रिकेट स्पर्धेचं हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन पनवेल शहर शिवसेनेचे शहर प्रमुख बिंदास ठोंबरे आणि समाधान ठोंबरे यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। क्रिकेट स्पर्धा विनामूल्य असणार आहे। तर 32 क्रिकेट संघांना प्राधान्य दिलं जाईल। प्रथम क्रमांक असणार आहे 50,555 रुपये, द्वितीय पारितोषिक असेल 25,555 रुपये। मालिकावीर तसेच उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाजांना सरप्राईज ट्रॉफी दिली जाईल। खऱ्या अर्थाने उत्कृष्ट ट्रॉफी दिली जाणार आहे।
तर ब्रँडेड शूज असणार आहे मित्रांनो. अतिशय सुरेख स्पर्धा बिंदास ठोंबरे त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून करण्यात आली, त्याबद्दल तुमचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करू. आणि टोटल 32 संघांना खऱ्या अर्थाने प्राधान्य दिले जाईल त्या स्पर्धेमध्ये. आणि त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना प्रत्येक सामना हा 2 षटकांचा खेळवला जाईल. आमचे मित्र आदरणीय विकास शेठ कर्णूक यावं नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक आहात रोहित पाटील यांच्या वतीने तुमचं आम्ही स्वागत करतो. यावं स्वागत आहे आपलं. धन्यवाद MD सर. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि दुसऱ्या सत्रामध्ये मी घेऊन जातोय. ज्या ठिकाणी आपण मैदानामध्ये पाहतोय एकीकडे खानाव संघ एकीकडे चिखले बीज संघ, 2 मोठे संघ आपल्याला आमने सामने येताना पाहायला मिळत आहेत. एक अप्रतिम फलंदाजी आहे, ताकदवर फलंदाजी आहे. सामना चालू होतोय. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय सलामीची जोडी आहे. एकीकडे स्ट्राईक एंडवर राकेश पाटील एक ताकदवर फलंदाज आहे, एक मोठ्या फटक्यांसाठी हा फलंदाज ओळखला जातोय. तर नॉन स्ट्राईक एंडवर संघाचा ट्रम्प कार्ड सचिन मुंडे आहे. फार मोठी जबाबदारी असेल या 2 फलंदाजांवर. चांगली सुरुवात, ठोस सुरुवात आणि एक वेगवान सुरुवात द्यायला लागेल जर हा या सामन्यामध्ये खानोज संघाला वर्चस्व राखायचं असेल. गेम ऑन. सामना चालू होतोय. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण, खराब बॅकिंग पाहायला मिळतंय. चेंडू थांबणार नाहीये. पंचांचा इशारा वाईटचा आणि वाईट +4 अशा 5 धावांचा बोनस मात्र खानाव संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. DJ Ajit. तर विकेट्स हॅट्रिक साठी या ठिकाणी चिखले ग्रामपंचायत माजी विद्यमान सरपंच नामदेव पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. अतिशय चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. मंगेश फडके. निश्चितच दीपक फडके, आपण पाहिलं होतं पहिल्या सत्रामध्ये ताकदवर फलंदाजी पाहिली होती, मात्र खानाव संघाच्या फलंदाजांना देखील कमी चालून जमणार नाहीये, कारण मोठ्या फटकेबाजीसाठी हाही देखील संघ ओळखला जातोय. पहिल्या चेंडूवर 5 धावांचा बोनस मिळाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर डिफेन्स क्रिकेट पाहायला मिळतोय, कारण जाणतोय यावेळी राकेश पाटील जर आपल्याला हा सामना जिंकायचा असेल तर चांगली भागीदारी, चांगले मोठे फटके आणि निश्चित चांगला शॉट सिलेक्शन दाखवावं लागेल तरच हा सामना जिंकता येईल. अन्यथा खानाव संघाला पुन्हा एकदा एक पराभवाचा धक्का आपल्याला मैदानावर पाहायला मिळेल. परंतु असं होऊन देईल का राकेश पाटील हे पाहणं गरजेचं असणार आहे. पहिला P1चा षटक, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ब्लॉक लाईनचा वापर केला होता, चेंडू सरळ यष्टीवर आदळतोय. फलंदाज राकेश पाटील याच्या खेळीचा अंत. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या, माझं काळीच लागलंय नाचून गाणं वाजू द्या, माझं काळीच लागलंय नाचून गाणं वाजू. डीजे मास्टर, पहिल्या सत्राचा खेळ पाहिला दीपक फडके. पहिल्या 2 षटकामध्ये खानाव संघाच्या गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. त्यानंतर जसा तिसरा षटक चालू झाला त्या तिसऱ्या षटकामध्ये 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि तिथूनच मी म्हणेन खेळाची तो सामना धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि तब्बल 5 षटकामध्ये धावा आल्या चिखले संघाच्या. त्या तब्बल 81 आणि 82 धावांचा एक मोठा पल्ला आता मात्र गाठावा लागणार आहे. यावेळी फलंदाजी करत असताना खानाव संघाला सुरुवात खराब झाली आहे, कारण ज्या फलंदाजाची मी स्तुती केली होती, प्रशंसा केली होती, त्या फलंदाजानं मोठमोठ्या टुर्नामेंट गाजवल्यात, परंतु तो फलंदाज फार मोठी चमक दाखवू शकला नाही आहे आणि सत्यामध्ये आपली विकेट मात्र बहाल करताना पाहायला मिळाली आहे. एक गुणवान गोलंदाज आहे जनार्दन सत्ते, फार मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवली होती कर्णधारानं आणि पहिला चेंडू मात्र खराब टाकल्यानंतर चांगला कमबॅक करताना आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो. दीपक, नक्कीच मंगेश फडके आपण पाहतोय, परंतु नॉन स्ट्राईकचा फलंदाज संघाचा संघटक सचिन मुंडे याच्या नावावरती आपण पाहिले संचलक चषकामध्ये मालिकावीर ठरलेला LCDचा खेळाडू आहे. क्षमता आहे, अर्धशतके केली त्यामुळे तर ते साध्य केली होती. तशा प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं असणार आहे. तर 82 धावांचा पल्ला गाठत असताना चांगली सुरुवात मिळणं गरजेचं होतं. ती सुरुवात मिळाली होती, परंतु त्या 2 चेंडूवरती आपण पाहिला तर फलंदाज बाद झालाय.
हा चेंडू ऑफस्टिकला फेकलाय. अप्रतिम गोलंदाजी, स्ट्रॉंग झोन आणि बिग झोनचा अभ्यास केलाय. जर जनार्दन सत्तेचा विचार केला, सुरेख कामगिरी, चांगला अनुभव असलेला खेळाडू आहे आणि या संघामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये वाटलं होतं चिखला संघ बॅकफुटला गेलाय, परंतु सुरेख फलंदाजी मिडल ऑर्डरच्या फलंदाजाने केली. तशा प्रकारची मंगेश फडके फलंदाजी करणं गरजेचं असणार आहे खानाव संघाला. निश्चितच विजय तात्रे याची फलंदाजी मी नेरेच्या मैदानावर पाहिली होती. मोठमोठ्या फटक्यांसाठी हा फलंदाज ओळखला जातोय. पाहणं गरजेचं असणार आहे किती मोठे फटके तो खेळून काढतो आपल्या संघासाठी. ताकदवर फटका, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. डीजे मास्टर खानव संघा जाणतोय की यावेळी धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे, तर त्यानुसार फलंदाजीसाठी प्रमोट केलंय या फलंदाजाला. गोलंदाज आपण पाहतोय जनार्दन सते गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार. फुलटॉस चेंडू, ज्या क्षेत्रात पहिला चौकार मिळाला होता दीपक फडके त्याच क्षेत्रात पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा मोह आवरता आला नाहीये आणि पुन्हा एकदा 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षकानं कोणती चूक केली नाहीये. विजय तात्रे नावाचा फलंदाज पाहत होताना तंबूचा रस्ता पकडताना पाहायला मिळतोय. डीजे मास्टर खाना संघाच्या फलंदाजीचा विचार केला तर खोलवर असलेली फलंदाजी आपण निश्चितच पाहू शकाल. खूप चांगले फलंदाज त्यांच्या खेम्यामध्ये साबूत आहेत, परंतु यावेळी पहिल्या षटकाचा विचार केला तर दोन प्रमुख फलंदाज गमावल्यानंतर चांगला कमबॅक करेल का खानव संघ हे पाहणं गरजेचं असणार आहे. डावखुरा गोलंदाज जनार्दन सते पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज असेल यावेळी अविनाश जाधव याला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे, डाव सावरावा लागणार आहे, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक तैनात होता. क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय, झेल सुटलाय, मात्र 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत खानव संघाच्या फलंदाज अविनाशाला. खानव संघाची धावसंख्या पाहिली आहे तर पहिल्या षटकाच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात 11. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये दीपक फडके. मंगेश फडके आपण पाहिलं जो फलंदाज अविनाश जाधव आहे, यामध्ये 2016 आणि 15 या अंगामध्ये क्रिकेटचा त्यावेळी सलामीला याचा फलंदाज. त्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये विश्वास सारखा फलंदाज आहे, नामवंत कामगिरी करण्याची क्षमता आहे. सचिन मुंडेचा विचार केला तर सचिन मुंडेने अद्याप एकही चेंडूचा सामना केला नाही, एकही चेंडूचा फेस केला नाही. येणाऱ्या 4 षटकामध्ये जी फलंदाजी आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिली होती, पहिल्या षटकामध्ये 13 धावा 2 फलंदाज माघारी, ही खराब सुरुवात आपण पाहिली होती विजय तात्रेच्या गोलंदाजीवरती. आणि या ठिकाणी जनार्दन सत्तेच्या गोलंदाजीवरती 11 धावा 2 सफलता. जर पाहिलं तर धावगती सेम आहे, 2 धावांचा डिफरंट वगळता. निश्चितच आपण धावा संख्या पाहिली आहे तर 11 धावा खानव संघाच्या पाहायला मिळतात, 13 धावा आपण चिखले संघाच्या पाहिल्या होत्या. मात्र दुसरं षटक खानव संघाच्या गोलंदाजा फेकलं होतं तेव्हा 3 धावा आल्या होत्या, परंतु हे समीकरण आहे. आपण खानव संघाला आता मात्र याहून चांगली फलंदाजी करावी लागणार आहे, कारण आजच्या दिवसात आपण जर विचार केला तर कोणत्याही संघानं चेसिंग करताना सामना जिंकला नाहीये, ही महत्वाची बाब असणार आहे. चिखली संघ टाइम अलर्ट असेल, जर पंचाने 2 वेळा इशारा केला तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. अद्याप एक सामना बॅलन्स मंगेश फडके 5:20 अवधी झालाय. शेवटचा कॉल असेल चिखली संघाच्या संघनायकाला प्रशांत, आपण लक्ष द्या अन्यथा पॅनलाइज केलं जाईल आपल्याला, कारण असा कोणताही संघ नाहीये दीपक फडके या टुर्नामेंट मध्ये, प्रत्येक संघाला समान निर्णय दिला जातोय. नक्कीच 3 संघ या स्पर्धेमध्ये पॅरालाइज झाले. पहिल्या दिवशी आपण पहिला चेंडू आणण्यासाठी गेलो होतो, आजिवली बी संघ 2 धावांची पॅनल्टी, त्यानंतर नेरे संघाचा 12वा खेळाडू पाणी घेऊन गेल्यानंतर 2 धावांची पॅनल्टी, आणि त्यानंतर चिंचपाडा संघामध्ये शूज नव्हते 12व्या संघाला 2 धावांची पॅनल्टी. एक डिसिप्लिन शिस्तबद्ध क्रिकेटची स्पर्धा आपण या कोपरलीच्या मैदानात पाहतोय. मंगेश दीपक आपण पाहतोय हवेचा प्रवाह देखील उजव्या बाजूला वाहताना पाहतोय, म्हणजेच या ठिकाणी बेनिफिट असेल तो फलंदाजी करणाऱ्या संघाला. या संधीचा सोनं करावं लागणार आहे. सचिन मुंडे नावाचा फलंदाज स्ट्राईक एंडवर खेळतोय, ज्या फलंदाजावर देखील मोठमोठे विक्रम आहेत. खानाव संघाला तो प्रामुख्याने लीड करत आलाय, परंतु यावेळी चांगली फलंदाजी करणं गरजेचं असेल. या दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील जोरदार प्रहार केला, क्षेत्ररक्षक तैनात, कोणती चूक करत नाहीये. सचिन मुंडेच्या खेळीचा अंत.
डीजे मास्टर निश्चित दीपक फडके आपण पाहतोय की खानाव संघाचे फलंदाज खेळपट्टीवर तळ ठोकून बसत नाहीये. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होऊन तंबूचा आश्रयाला जात आहेत आणि थोडंसं मी म्हणेन पुन्हा बॅकफुटवर जाताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. सचिन मुंडे जो बऱ्याच स्पर्धेमध्ये आपल्या संघाला जेव्हा जेव्हा संघ अडचणी सापडतोय त्यावेळेला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न तो निश्चितच करत असतोय. परंतु या सामन्यात तसं चित्र काही पाहायला मिळालं नाहीये. वेगवान चेंडू फेकला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज देखील या ठिकाणी आत्मविश्वास उंचावला असेल. पहिल्या चेंडूवर त्याला विकेट मिळाली आहे. दुसरा चेंडू त्याने निर्धाव फेकलाय. 4 चेंडूचा खेळ बाकी. आता चेंडू पुन्हा एकदा हवेत. क्षेत्ररक्षक तैनात. कोणती चूक करत नाहीये. फलंदाज बाद. फलंदाज बहादूर माघारी परतलाय. नौका फलंदाज राहुल पाटील हा फलंदाज मैदानावर जातोय. संघ पूर्ण बॅकफुटला गेलाय. अतिशय चांगली कामगिरी आपण गोलंदाजीच्या माध्यमातून चिखले संघाची पाहिली. तर चिखले संघाचा संघनायक सागर म्हात्रे आपण स्टेजवरती येऊन थांबायचंय. मोठा फटका ऑफ साईडला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. चांगली गोलंदाजी मैदानात पाहिली. 82 धावांचा पल्ला गाठीत असताना संघ पूर्णपणे बॅकफुटला गेलाय. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर धावगती पाहिली तर फक्त 11 धावा या षटकामध्ये पाहिल्यात. विकेट डॉट या चेंडूतून विकेट पाहायला मिळेल का? हा चेंडू डिफेन्स क्रिकेट खेळून काही फरक पडणार नाही जर्मन चिखले संघाला. कारण काही फरक पडणार नाही. एके धावेनं 12 धावा धावफलकावर. अद्याप धावसंख्येचा विचार केला 70 धावांची गरज असेल. चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. थोडंसं स्पीडअप करायचं. चिखले संघ आपण क्षेत्ररक्षण करता थोडं स्पीडअप करा ही विनंती असेल. हा चेंडू बाउन्स चेंडू मध्ये पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय की षटक समाप्तीचा. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकामध्ये धावफलक धावा 12 धावा. धन्यवाद डीजे. तर बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. समोर फलंदाज संजू पाटील संजय अतिशय चांगली फलंदाजी राहुल पाटील ही जोडी मैदानामध्ये असेल. मोठे फटके खेळणं गरजेचं. 12 धावा धावफलकावर. हा चेंडू मोठा डीप लॉंग आपला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 13 धावसंख्येवर. तर संदेश शेळके आपण पाहिलं ही साई प्रीच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. अतिशय चांगली क्लॅरिटी चांगलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्कोअर बोर्ड आणि ब्लॉक हॉलला चेंडू फलंदाज बाद झालाय. संघ पूर्णपणे माघारी परतला. डीजे मास्टरला या ठिकाणी थोडंसं थांबवतोय कारण सामन्याचा विचार केला. पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं खानाव संघ सामन्यामध्ये चांगली कामगिरी करतोय. परंतु केलेली पहिल्या 2 गोलंदाजांनी केलेली कामगिरी त्याच्यावर पारी पेरण्याचं काम केलंय. 3ऱ्या 4थ्या 5व्या षटकामध्ये खराब गोलंदाजी आणि 81 धावांचा डोंगर उभारला होता. आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना जर आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी आपण पाहतोय. तो दयानंद पाटील यांना 11 चेंडूमध्ये 40 धावा आपण स्कोअर कार्ड वरती पाहतोय. दर्शन कालेकर यांना 7 चेंडूमध्ये 22 धावांचं योगदान दिलंय. त्यांच्या 2 भागीदारी खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये. क्रिकेट असू द्या अथवा कोणतेही क्षेत्र ज्यामध्ये भागीदारी तुमची खूप महत्वाची आहे. पार्टनरशिप ते पार्टनरशिप होणं गरजेचं असेल. MJ मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. अति चांगली कामगिरी करावी लागेल. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर फेकला आहे. 55 इशारा अवंत धावेने संघ जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवर. अवंत चेंडू फेकला गेलाय. संदेश शेळके फलंदाज आलाय या ठिकाणी. फलंदाजीवरती आपण पाहतोय मिलिंद जाधव. पण या फलंदाज क्षमता मोठे फटके खेळण्याची. रिव्हर्स फटके देखील तेवढे चांगले खेळतोय. बेलवलीची नाईट क्रिकेट स्पर्धा पाहिली होती. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू जातोय. 4 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकाचा विचार केला तर 18 धावसंख्येवरती. डीजे मास्टरला संधी नसेल. टाइम कमी असेल. अद्याप एक सामना आम्हाला खेळवायचे. 5:27 मिनिटाचा अवधी झाले. त्याच्यामुळे दत्ताला थोडंसं आराम करावा लागणार आहे कारण एक सामना अद्याप बॅलन्स आहे. हा चेंडू ब्लॉक हॉलला फेकलाय. क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय. 1 धाव पूर्ण. परंतु सामना खेळण्या अगोदर बाईच्या स्वरूपामध्ये 1 धावे मंगेश फडके आपण पाहिलं तर सामन्यामध्ये पूर्णपणे डोपे टेकलेत खानाव संघानं.
मोठे फटके सामन्यावरची आशा सोडून दिले. 6 चेंडू मध्ये 12 चेंडू मध्ये आपण 55 धावाचे होताना पाहिल्यात. प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्न अति परमेश्वर असं म्हटलं जातं. तुम्ही प्रयत्न करा तर मोठी धावसंख्या देखील उभारू शकता. पण या चेंडूवरती मिळते 1 धाव. ज्यात संजय पाटील मध्ये क्षमता मोठे फटके खेळण्याची, स्वतःला इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे, स्वतःला मैदानावरती सिद्ध करण्याची गरज आहे. जर या सामन्यामध्ये तुमची फलंदाजी चांगली झाली तर पुढल्या सामन्यामध्ये पुढल्या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुमचा आत्मविश्वास नक्कीच चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू सीमा पार 4 धावा. या 4 धावेने संघ जाऊन पोहोचला 24 या धावसंख्येवरती. षटक समाप्त झालाय. 3 षटकामध्ये धावा 24. पुढच्या सामन्यामध्ये नाणेफेक हे खूप महत्वाचे असेल संदेश, कारण ज्या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलाय तेवढे संघ सामना हरल्यात. म्हणजे नाणेफेक घेऊन शेवटच्या सामन्यामध्ये सामना निर्णय कोणता असेल संघनायकाचा याच्याकडे पूर्ण लक्ष असेल. कारण संध्याकाळचं सत्र आहे, हवामान दमट होत असतोय. ज्या दमट हवामानामध्ये आपण जर पाहिलं तर फलंदाजांना कमी संधी असते आणि जो संघ प्रथम फलंदाजी करेल त्याला हवेचा बेनिफिट मिळेल. पण दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना थोडंसं अवघड जाईल. अति चांगली कामगिरी आपण पाहिली. जे 2 षटकं जर आपण पाहिली, राहुल पाटीलला 1 षटक फेकलं, 2 धावा, 3 फलंदाज माघारी. त्यानंतर विजय ताटरेनं 2 षटकामध्ये तब्बल 36 धावा खर्च केल्या. विश्वास ठोंबरेनं 22 धावा आणि कुणाल पाटीलनं 20 धावा. प्रत्येक षटकाचा आपण विचार केला तर खूप महागडी गोलंदाजी, कारण टेनिस क्रिकेटमध्ये असं म्हटलं तर 10 किंवा त्यापेक्षा कमी धावा देणारा गोलंदाज हा यशस्वी गोलंदाज मानला जातोय. चौथे षटक फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज प्रशांत पाटील. चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू स्लोवर चेंडू पडल्यानंतर काहीसा ऑफ स्टिकवर येतोय. चांगला स्पिन चेंडूमध्ये पाहिलाय. चेंडू पडण्याच्या अगोदरच फलंदाजा बॅट फिरवून मोकळा झाला होता. चेंडूपर्यंत नजर ठेवली नव्हती आणि परिणाम पाहतोय हा चेंडू निर्धाव फेकलाय. मोठा फटका. वेगाने चेंडू गुडला स्पॉटवर फेकला होता. खोलवर चेंडू फेकले जातात चिखले संघाच्या माध्यमातून. चिखले संघ आपण सहकार्य करा. सामना जर आपण पाहिला एकतर्फी 10 चेंडू आणि 58 धावांची गरज आहे. 10 चेंडू 58 धावांची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. स्वतःचं मनोधैर्य खच्चीकरण झाले या खेळाडूंचं, कारण एकही मोठा फटका नाही. स्वतः आशा सोडून दिली सामन्याची की आमचा संघ आता जिंकणारच नाही, पण 10 षटकार लगवणे गरजेचं असणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव सहजोप्यारीत्या पूर्ण केली जाईल. 1 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 25 या धावसंख्येवर. किती मार्जिंगनं सामना खानाव संघ हरेल याकडे लक्ष असेल का धावांचा निश्चय या संघाच्या नावावरती नोंदवला जाईल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. 4थं षटक मार्गस्थ असताना 2 चेंडूचा खेळ बाकी. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. प्रयत्न यशस्वी ठरतोय. 1 धाव. 1 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 26 या धावसंख्येवर. शेवटचे चेंडू शिल्लक या षटकामधील. तर चिखले संघ आपण जास्त टाइम मीटिंग घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका. लगेच गोलंदाजाला प्राचारण करा विनंती असेल. हा चेंडू खोलवर आणि निर्धाव चेंडू सांगता होते. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकामध्ये धावा लागल्या 26 धावा धावफलकावर. अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज. कमी धावसंख्या उभारली संघानं. त्यानंतर आपण पांढरत स्पर्धा आणि पुढला सामना देखील पाहायला मिळेल. तर चला जास्त वेळ घेऊ नका. 4थं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज चिखले संघाचा दयानंद पाटील, ज्याने फलंदाजीमध्ये चांगली फलंदाजी केली. 40 धावांचं योगदान दिले या खेळाडून कामगिरी करत असताना. आज गोलंदाजीमध्ये देखील त्याच कामगिरी करणं गरजेचं असेल. 6व्या आणि 7व्या क्रमांकाची जोडी मैदानावरती पाहतोय. मिलिंद जाधव MJ आणि संजय पाटील जो 5व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी गेलाय. एखादा मोठा फटका लगावणं गरजेचं असेल. तो फटका बॅटमधून पाहायला मिळेल का? MJच्या बॅटमधून रिव्हर्सचा षटकार पाहण्याची प्रेक्षक वर्ग थांबलाय, परंतु ते पाहायला मिळेल का? हा चेंडू जर पाहिला तर दयानंद पाटील खेळण्यासाठी सज्ज असेल. उद्या आपण मोठं लॉर्ड्स मैदानावरती पाहणार आहोत. अतिशय चांगले सामने प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतील. हा चेंडू कट केलाय थर्ड मॅनच्या दिशेनं. या चेंडूवरती मिळतील 4 धावा. 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 30 या धावसंख्येवर. मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यानंतर उद्याचे लॉर्ड्स देखील आपण पाहणार आहोत. सामना एकतर्फी आपल्याला पाहायला मिळतोय. उद्या पहिला सामना असणारे गावदेवी आंबिवली विपक्ष ओवे कॅम्प. पहिला सामना पाहायला मिळेल ठीक 9:30 वाजता सामना पाहायला मिळेल. दुसरा सामना उमरोली विपक्ष
देवत या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. आणि तिसरा सामना असेल आदय विपक्ष उसळली आणि चौथा सामना यजमान कोपरोली विपक्ष पडके या दोन संघामध्ये सामना. त्रिफलाचित फलंदाज. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये जायचंय. वायर कशी हॅलो येस हॅलो चिखली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय विनायक पाटील आणि सन्माननीय स्वप्नील पाटील यांना मी स्टेजवर आमंत्रित करतो. यावर स्टेजवर आपलं आमदार चषक 2019 क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. तर दयानंद यानं विकेट हॅट्रिक घेतले. सरपंच आपण पाहतोय या ठिकाणी नामदेव पाटील साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचा पारितोषिक या खेळाडूला आपण पाहिलं. षटकार हॅट्रिक देखील या खेळाडूनं लगावले. म्हणजे तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक असेल. या 2600 रुपयाचा पारितोषिक असेल या खेळाडूला. आणि सामना आपण पाहिला तर हा फलंदाज शेवटचा एक चेंडू बाकी असेल. 4 फलंदाज माघारी या षटकामध्ये. दयानंद चला शेवटचा चेंडू टाकायचे, स्पीडअप करायचंय. क्रिकेटचा रूल्स पाळायचे. आपण घरेलू क्रिकेट खेळत नाही, खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा खेळतो. चेंडू जो खेळाडू आणि लाईन अप करायचे खानाव संघ लाईन अप करून आपण सेकंड करायचे. आणि सामना याच्यानंतर एका साईडून एका इडने सामना खेळवला जाईल. 4 षटकांचा सामना मैदानात पाहायला मिळेल. चला सेकंड हँड करायचंय. विनंती असेल चला लाईन अप करायचं पटापट. आणि संघनायक आपण टॉस साठी यायचंय. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि सुरेख कामगिरी केली दयानंद ज्याने 4 सफलता विकेट हॅट्रिक घेतली.